घरासमोर पडलेली मोठी धारदार सुरी, रक्ताचे डाग, बिम्स रुग्णालयाच्या शवागारात नातेवाईकांचा आक्रोश. मंगळवार पेठेत कामाला गेलेल्या महिलेवर धारदार शस्त्राने वारंवार भुसकून खून केलेल्या रावडी शीटरमुळे परिसर हादरला. काय घडलंय जाणून घ्यायचंय? तर मग पहा ही स्टोरी. होय, नेहमीप्रमाणे उपजीविकेसाठी कामाला गेलेली 45 वर्षांची गीता गवळी हिला मालमत्तेच्या कारणावरून पतीचा भाऊ आणि रावडी शीटर गणेश गवळी याने तब्बल 20 पेक्षा जास्त वेळा चाकूने भुसकून खून केला. या घटनेने मंगळवार पेठेतील लोक हादरून गेले. दृश्यामध्ये दिसतंय ते गीता गवळीचं घर. तिचा नवरा मरण पावून बरीच वर्ष झाली होती. मात्र तिचा मेहुणा गणेश गवळी वारंवार मालमत्तेच्या कारणावरून भांडण काढत असे. तो दारू पिऊन अधूनमधून घरासमोर गोंधळ घालायचा. काल सकाळी 8:30 वाजता गीताच्या घरासमोर थांबून धारदार चाकून घेऊन बसला होता. अचानक तिच्यावर भयंकर हल्ला करून पळून गेला. तात्काळ स्थानिकांनी गीताला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं, पण उपयोग झाला नाही. गीताचा जीव नाहक गेला. 8 ಮುಂಜಾನೆ ಬಂದ ನಳ ಚಾಲು ಮಾಡಿದ್ರಿ. ಗೀತಾ ಆಗಿದ್ದೇನು ಕೆಲಸ ಅಂತ. ಹೌದಾ ಅಕ್ಕ, ನಾವು ಈಗ ಹೋಗ್ತೇನೆ ನೋಡಿ. ಹೋಗ 8:30 ಆಗೈತೆ, ನಿಮ್ದು ಲೇಟ್ ಆಗ್ತೈತಂತ. ನಾ ಭಾಂಡಿ ಈಗ ಒಳಗೆ ಹೋಗೇನ ಹತ್ರದಾಗ ಆಕಿ ಲಾಕ್ ಹಾಕಾಕತ್ತಿದ್. ಅವಾಗ ಯಾವಾಗ ಮಾಡಿದ ಗುರ್ತಾಗಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಇಕ್ಕಿ ಹೆಸರು ನಮ್ದು ಹೆಸರು ಮೇಲೆ ಇದು ಮಾಡಿ ನಮ್ಗೆ ಆಗೈತೆ. ಅವ್ರ ಮೇಲೆ ಜಗಳ ಆಗೈತಂತ ಹಿಂಗಾಗಿದ್ರಿ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಮಗಾಗೆ ಸರಿಸ್ ನಾನು ಹೊರಗೆ ಬಂದೆ. ಹೊರಗೆ ಬಂದ್ಮೇಲೆ ನಮ್ಮ ನಾದ್ನಿ ಒಬ್ಬಾಕಿ ಇರ್ತಾರ್ರಿ ಬಬ್ಲಿ ಅಂತ. ಅಕ್ಕಿಗೆ ನಾ ಕಳ್ಸೇನೆ. ನಾ ಹೋಗಿದ್ರೆ ಅಕ್ಕಿ ಅವ ಮತ್ತೆ ಜಗಳ ಮಾಡ್ತಾರಂತ ಅಕ್ಕಿಗೆ ಕಳ್ಸೇನ್ರಿ. ಅಕ್ಕಿ ಕಳ್ಸಂದ್ರ ಕಾಕಿ ಗೀತಾ ಅಂತ ಗೀತಾ ಐತೆ ಅಂತ. ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲಾರ ಮಂದಿ ಓಡ್ ಬಂದಾರ ನೋಡ. ನಾ ಎಲ್ಲಾರ್ಗೆ ಹೇಳಿ ಗೀತಾ ಐತೆ ನಮ್ದು ನೋಡ್ರಿ. ಬಗ್ಗ ಕುಂತ ಚಾಕು ಹಾಕೈತಿ. ಇಲ್ಲೇ ಒಂದ್ ಸತಿ ಹಾಕಿದ್ರಿ. ಇಲ್ಲೇ ಬಗ್ ಹಾಕಿ ಕಟ್ಟ ಹಿಡಿದ್ರಿ. ಅಕ್ಕಿ ಹಂಗೆ ಇದು ಮಾಡ್ತಾರೆ. ಒಬ್ನರಿ ಕೆಲ್ಸಗೆ ಮಗ 7 ಗಂಟೆಗೆ ಹೋಗಿದ್ದೆ. ಅಡ್ಗಿ ಹಾಕಿ ಅವ್ರಿಗೆ ಊಟ ಹಾಕಿ ಹೋಗಿದ್ರಿ. ನಾನು ನೋಡೇನ್ರಿ. ದಿನ ರಾತ್ರಿ ಮಾಡ್ತಿದ್ರಿ. ಕುಡಿದ್ರೆ ಮಾಡ್ತಿದ್ರಿ. ದಾರು ಮಾಡ್ತಾರ್ರಿ. ಎಷ್ಟು ಸರ್ತೆ ಕೊಡ್ರಿ ಅವ ರೊಕ್ಕ ಕೊಡ್ತಾರ್ರಿ. ಮತ್ತೆ ಪೊಲೀಸ್ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರ್ರಿ. ಏನ್ ಮಾಡೋದ್ರಿ? पण हा गणेश गवळी नेमका कोण? त्याची पार्श्वभूमी उलगडली तर काळा इतिहासच बाहेर येतो. तो बेकायदेशीर दारू विकणारा होता. मंगळवार पेठेमध्ये तो बेकायदेशीर दारू विक्रीचा किंग पिन होता. त्याच्यावर रावडी शीटही ओपन होते. पोलिसांची भीती न बाळगता तो पोलिसांना हप्ते देऊन बेकायदेशीर दारू विकायचा. त्यामुळे परिसरातील युवक बिघडत आहेत असा आरोप स्थानिकांनी केलाय. 4 दिन से प्लान करके बैठे थे वो मारने के लिए. वो मेरे को मारने के लिए बैठे थे, मेरे को भी हमारी माँ को. लेकिन मैं काम को गया था सर. आज 4 दिन से प्लान है था सर उनका. दोनों लड़के, 2 लड़कियाँ और वो कौन मारने वाला, वो गणेश और उसकी औरत 4 दिन से मम्मी को मारने के लिए प्लान कर रहे थे सर. क्या भी कर को हमारे को उसको ये करना, फांसी तो देना. सुबह मैं सर काम को गया था. काम के बाद में आने के बाद में उन्हें आके सीधा मम्मी काम को अकेले थी घर में. बैक साइड से सर सब मारा है सर. कितने बार मारा है? कितने बार? 3, 5, 6 बार मारा सर. वो अकेला आया था सर. नहीं, चारों सभी थे वो लोग. चारों कौन? यश, आदि और उसका पिताजी गणेश और उसकी औरत सभी और 2 लड़कियां सब मिलके ये करे सर. चाकू गणेश मारा है. चारों लोग थे. हाँ, तलवार थी, जम्बे थी सर. किस लिए मरे? वो घर का ये चढ़ रहा था. वो घर सीज करने के आ रहे थे वो. तो उसके वास्ते सर उसको मारा. क्या भी करके हमारे को क्या भी करके उसको फांसी देना है सर. और माँ बाप से पैसे मांग रहा था सर. वो 5-7 लाख रुपए हम ये दे नहीं बोल के ऐसा ये करके ये करा है सर. वो क्या भी करके हमारे को ये करने होना. अनिता सीधा बोल तू. 7 लाख रुपए मांग रहा था सर. वो जगह पूरी उसके नाम में करके लिया. हमारे पिताजी छोटे उम्र में दारू पिला के उन्हें मारा हमारे पिताजी को. 2004 में गुजर गया. मम्मी ने हमारे को बड़े से छोटा किया सर. तो अभी ऐसा कर रहा हो. और पूरा दारू का धंधा उसका गौटी दारू बेचता है सर. वो पूरा पैसे के लिए मारा है. वो पैसे के लिए मारा है. वो देख रहा थे. तो 3-4 दिन से प्लान करके बैठे थे. उससे क्या हुआ, मैं आज काम गया, हमारी माँ एकली मिली. रहते तो आपको भी मारते थे? हाँ, सुबह रहते तो हमारे को दोनों को ही मारने के प्लान में बैठे थे वो 4 दिन से. हाँ, हमारा नाम भगत सिंह. 7 लाख रुपये द्या असा दबाव तो आणत होता. त्यामुळे घर जप्त करायला येणार या भीतीने गणेशने गीतावर मागून हल्ला केला असं पोलिसांनी सांगितलं.
ಇವತ್ತು ಬೆಳಿಗ್ಗೆ ತಿಲಕ್ವಾಡಿ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣಾ ವ್ಯಾಪ್ತಿನಲ್ಲಿ ಒಂದು ನೈಫಿಂದ ಸ್ಟ್ಯಾಬಿಂಗ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ನಮಗೆ ಮಾಹಿತಿ ಬಂತು. ಅದರಲ್ಲಿ ವಿಕ್ಟಿಮ್ ಹೆಸರು ಗೀತಾ ಧಾವ್ಲೆ ಅಂತ ಇದೆ. ಅವರು 50 ವರ್ಷದ ಲೇಡಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಮೇಲೆ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡುವವನು ಗಣೇಶ್ ಧಾವ್ಲೆ ಅಂತ, ಅವರ ಮೈದುನ. ಹಣಕಾಸಿನ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಇವರಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಟೆನ್ಷನ್ ಇತ್ತು. ಆ ಸಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಬಹುಶಃ ಇದು ಅಟ್ಯಾಕ್ ಆಗಿದೆ. ಪ್ರಿಲಿಮಿನರಿ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಏನು ಸಿಕ್ಕಿದೆ, ಅದರಲ್ಲಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಸಾಲ ಪಡೆದರು. ಆ ಸಾಲದಿಂದ ಈ ಮನೆಯನ್ನು ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಬ್ಯಾಂಕ್ ಅವರು ಲೋನ್ ಡಿಪಾಸಿಟ್ ಮಾಡಿ ಅದು ಅವರಿಂದ ಪತ್ರ ಬರ್ತಾಯಿತ್ತು. ಆ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಇವರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಟೆನ್ಷನ್ ಇತ್ತು. ಇದು ಮೇಲ್ನೋಟಕ್ಕೆ ಕಂಡು ಬಂದ ಮಾಹಿತಿ ಇದೆ. ತನಿಖೆ ತಗೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಆ ವಿಕ್ಟಿಮ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ನಲ್ಲಿ ಮನೆದವರನ್ನೇ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಿದರು. ಅಲ್ಲಿ ಅವರು ತೀರ್ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ಮರ್ಡರ್ ಕೇಸ್ ಇದರಲ್ಲಿ ತಗೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಆರೋಪಿಗೆ ತಿಲಕ್ವಾಡಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ದಸ್ತಗಿರಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದು ನಾವು ಚೆಕ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಈಗ. ಹಾಂ, ಅದೇ ಇದು ಹಣಕಾಸಿನ ವ್ಯವಹಾರ ಆಯಿತು. ಅದು ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಇತ್ತು. ನಮ್ಮ ಸ್ಟೇಷನಲ್ಲಿ ನಾವು ಚೆಕ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಮುಂಚೆ ಯಾವುದೇ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಬಂದಿಲ್ಲ ಅಂತ. ಚಾಕು 2 ನೈಫ್ ಸಿಕ್ಕಿದೆ ಅಲ್ಲಿ. ಅದು ಬಾಕಿ ಎವಿಡೆನ್ಸ್ ಐಟಮ್ ನಮ್ಮ ಸೀನ್ ಆಫ್ ಕ್ರೈಮ್ ಆಫೀಸರ್ದು ತಂಡ ಇದೆ. ಅದು ಎಲ್ಲ ಎವಿಡೆನ್ಸ್ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ. ಸೈಂಟಿಫಿಕ್ ಆಗಿ ತನಿಖೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಮತ್ತು ಹೇಗೆ ಕನ್ವಿಕ್ಷನ್ ಸಿಗ್ಬೋದು ಅದು ನೋಡ್ಕೋತೀವಿ. ಅದು ನಾನು ಡೀಟೇಲ್ तगोಬೇಕಾಗಿದೆ. सर भावाला दारूची सवय लावून संसार उद्ध्वस्त करणाऱ्या गणेश गवळीने आता गीताच्या मालमत्तेवर डोळा ठेवून तिचा खून केला. त्यामुळे भावाचा संसार उद्ध्वस्त झाला आणि आता स्वतः हिंदलगा तुरुंगात गेला. पण गीताचा संसार उद्ध्वस्त झालेलं कुटुंब मात्र उघड्यावर आलंय. कॅमेरामन विनोद कोलकार सोबत राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव.